आज दुपारी 12 पर्यंत मागण्या मान्य न केल्यास महाराष्ट्र जाम करणार, बच्चू कडूंचा इशारा. तर मुख्यमंत्री तोडगा काढतील, कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती. बच्चू कडूंच्या आंदोलनामुळे 4 महामार्ग ठप्प, 14 तासाहून अधिक काळ वाहनं अडकली. सर्वसामान्यांचे कमालीचे हाल, नागपूर जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत. तर चंद्रशेखर बावनकुळे शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत चर्चा करणार. फलटणमधील महिला डॉक्टरचा मृत्यू, गळफास घेतल्यानं शवविच्छेदन अहवाल समोर. तर मुलीची हत्या झाल्याचा कुटुंबियांचा आरोप. सीडीआर रिपोर्टमधून नवे धागेदोरे मिळण्याचा पोलिसांचा प्रयत्न. राज ठाकरेंना सोबत घेण्यावरून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत 2 मतप्रवाह. राज ठाकरेंच्या बदलत्या भूमिकेचा फटका बसू शकतो. वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी शरद पवारांकडे भावना व्यक्त केली. आगामी महानगरपालिका निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना नव्या चेहऱ्यांना संधी देणार. 60 पेक्षा अधिक वय असलेल्या माजी नगरसेवकांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता कमी. उपमुख्यमंत्री अजित पवारांची पक्षातल्या आमदारांना तंबी. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना तयार राहा, अकारण मुंबईत येऊ नका, अजित पवारांच्या सूचना. माजी मंत्री बदामराव पंडितांचा उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र. पंकजा मुंडेंच्या उपस्थितीत गेवराईत भाजपत पक्षप्रवेश. पक्षप्रवेशानंतर बदामराव पंडितांची पुतणे आमदार विजयसिंग पंडितांवर सडकून टीका. मोंथा चक्रीवादळाचे आंध्र आणि ओडिशाच्या समुद्रकिनाऱ्यावर थैमान. आतापर्यंत 3घांचा मृत्यू, हजारो लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं. ताशी 100 किलोमीटर वेगानं वारे वाहत आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानच्या T20 मालिकेला आजपासून सुरुवात. अभिषेकचा जलवा आणि सूर्यकुमारच्या फॉर्मची उत्कंठा.